एका माणसाने आपलं आयुष्य पणाला लावलं. रात्रंदिवस एक केला, सुट्ट्या घेतल्या नाही, कुटुंबाला वेळ दिला नाही. शेवटी वयाच्या 50शीत त्याच्याकडे गडगंज संपत्ती आली. शहरातलं सगळ्यात मोठं घर त्याने घेतलं. पण त्या रात्री त्या रिकाम्या महालात बसून तो रडत होता. माहीत आहे का? कारण त्याच्याकडे घर होतं, पण त्यात राहायला माणसं नव्हती. त्याच्याकडे महागडं बेड होतं, पण डोळ्यात झोप नव्हती. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की खिशात नोटांचं बंडल असणं म्हणजे यश, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी वेकअप कॉल ठरणार आहे. आज मी तुम्हाला यशाचे ते 5 नियम सांगणार आहे, जे या जगाने तुमच्यापासून लपवून ठेवले. नियम पहिला, माणसं कमवायला शिका. स्मशानात जेव्हा 4 खांदे जाताना तेव्हा तिथे तुमची संपत्ती येत नाही, तर तुम्ही कमावलेली माणसं येतात. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर तिथे टाळ्या वाजवायला जर तुमची आपली माणसं सोबत नसतील, तर ते शिखर तुम्हाला खूप एकटं पाडेल. यशाच्या गडबडीत आई वडील, जोडीदार आणि मुलांना विसरू नका. नियम दुसरा, वेळ ही तुमची खरी संपत्ती आहे. लोक म्हणतात टाइम इज मनी, पण मी म्हणेन टाइम इज लाईफ. गेलेला पैसा पुन्हा कमावता येतो, पण गेलेला क्षण अब्जावधी रुपये देऊनही तुम्ही कालचा दिवस परत मिळवू शकत नाही. जर तुम्ही तुमचा वेळ फक्त इतरांना खुश करण्यात किंवा फालतू गोष्टी घालवत असाल, तर तुम्ही जगातील सर्वात मोठे दरिद्री आहात. तुमच्या वेळेची किंमत करायला शिका. जग तुमची किंमत करेल. नियम तिसरा, अपयशाचा उत्सव साजरा करा. चुकांना घाबरू नका, तर त्यांना गुरु माना. जगात असा कोणीच नाही जो न पडता चालायला शिकला. आपण यशाच्या नादात अपयशाला आपला शत्रू मानतो, पण सत्य हे आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. ज्या दिवशी तुम्ही अपयशाला घाबरायचं सोडून द्याल, त्या दिवशी तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असेल. पडण्यात हार नाही, तर पडल्यानंतर तिथेच पडून राहण्यात खरी हार आहे. नियम चौथा, भूतकाळाचे ओझे आणि भविष्याची चिंता सोडा. आपलं संपूर्ण आयुष्य उद्या काय होईल या चिंतेत जातं, पण विचार करा, आपल्याकडे फक्त आज आहे. आजचा चहाचा घोट घेताना त्याचा आनंद घ्या. आज कोणाशी तरी प्रेमाने बोला. यश म्हणजे भविष्यातील एखादं स्टेशन नाही, तर यश म्हणजे आजचा हा प्रवास आनंदाने जगणं आहे. नियम पाचवा, निस्वार्थ सेवा. इतरांच्या आयुष्यात काय बदल घडवला? तुम्ही स्वतःसाठी किती कमावलं यापेक्षा तुमच्यामुळे किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं, यावर तुमचं खरं यश मोजलं जातं. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मदत करता, तेव्हा निसर्ग तुम्हाला 10 पटीने परत देतो. तुमच्या जाण्यानंतर लोकांनी तुम्हाला तुमच्या बँक बॅलन्सवरून नाही, तर तुमच्या स्वभावावरून लक्षात ठेवलं पाहिजे. नियम सहावा, तुम्ही हे सगळं का करता? बहुतेक लोक यशस्वी व्हायचंय म्हणून धावतात, पण का हे त्यांना माहीत नसतं. जर तुमचं का स्पष्ट असेल, तर कसे चे मार्ग आपोआप सापडतात. केवळ कोणाशी तरी स्पर्धा करण्यासाठी धावू नका, तर स्वतःचं एक विजन तयार करा. ज्या दिवशी तुम्हाला कामाला अर्थ मिळेल, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल. नियम सातवा, प्रक्रियेवर प्रेम करा. केवळ शिखराकडे पाहू नका, वाटेचा आनंद घ्या. आपल्याला फक्त रिझल्ट हवा असतो, पण यश हे रिझल्टमध्ये नाही, तर प्रयत्नात असतं. जो माणूस कामाचा आनंद घेतो, तो कधीच थकत नाही. लक्षात ठेवा, ज्याला धावण्याची ओढ आहे तोच मॅरेथॉन जिंकतो. ज्याला फक्त मेडल हवंय, तो अर्धा रस्त्यातच जमतो. गरज आणि हव्यास मधली रेख. गरजा पूर्ण करा, पण हव्यासाचे गुलाम होऊ नका. शर्यत कधी संपत नाही. तुमच्याकडे सायकल आली की तुम्हाला बाईक हवी असते, बाईक आली की कार. पण लक्षात ठेवा, जगातील सर्वात सुखी माणूस तो नाही ज्याच्याकडे सगळं काही आहे, तर तो आहे ज्याला कमीत कमी गोष्टींची गरज आहे. स्वतःच्या गरजांवर नियंत्रण मिळवा, मग बघा तुम्हाला यशाचा खरा आनंद मिळेल. तर मित्रांनो, आजपासून स्वतःला एक वचन द्या. मी धावणार नक्की, पण स्वतःला हरवून नाही. मी कमवणार नक्की, पण माणुसकी विकून नाही. तुम्हाला या नियमांपैकी कोणता नियम तुमच्या आयुष्याच्या सर्वात जास्त जोडलेला वाटला? खाली कमेंटमध्ये सक्सेस लिहून तुमचं मत नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या स्टेटसला नक्की ठेवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.